श्री स्वामी समर्थ। ज्येष्ठ पौर्णिमेला देवी लक्ष्मी चंद्राची विशेष कृपा। या 4 राशीवर प्रेम, पैसा आणि प्रतिष्ठा मिळणार। झपाट्याने वाढणार बँक बॅलन्स। ज्येष्ठ पौर्णिमेला देवी लक्ष्मी आणि चंद्रदेवची विशेष कृपा काही राशींवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या काळात पैसा, प्रतिष्ठा आणि आर्थिक प्रगतीचे नवे मार्ग खुलू शकतात। ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व दिले जाते। यंदा ज्येष्ठ पौर्णिमा 29 ऑगस्ट रोजी येत असून त्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा आणि चंद्रदेवीला आर्घ्य देण्याची परंपरा आहे। ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक पौर्णिमा काही राशींच्या लोकांसाठी शुभ संकेत घेऊन येते। यंदाची ज्येष्ठ पौर्णिमा देखील काही राशींसाठी व्यक्तीसाठी आर्थिक, व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात सकारात्मक घडामोडींचे संकेत देत असल्याचे मानले जाते। विशेष म्हणजे 4 राशींच्या व्यक्तीवर या काळात लक्ष्मीची कृपा राहण्याची शक्यता केली जात आहे। अचानक धनलाभ, गुंतवणुकीच्या संधी, अडकलेली कामे मार्गी लागणे आणि प्रतिष्ठा वाढणे यासारखे अनुभव काही लोकांना येऊ शकतात। चला जाणून घेऊया या त्या 4 राशींच्या व्यक्ती कशा भाग्यवान ठरणार ते। पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। सिंह राशी। ज्येष्ठ पौर्णिमेचा दिवस सिंह राशीच्या व्यक्तीसाठी विशेष ठरू शकतो। अनेक दिवसापासून रखडलेले एखादे काम अचानक गती घेऊ शकते। कार्यक्षेत्रात वरिष्ठांचे सहकार्य मिळण्याची शक्यता आहे। तुमच्या कल्पना आणि मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते। आर्थिकदृष्ट्या काही चांगले संकेत दिसत आहेत। जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते किंवा एखाद्या नवीन गुंतवणुकीचा विचार मनात येऊ शकतो। व्यवसाय करणाऱ्यांचा विस्ताराच्या नव्या संधी मिळू शकतात। मान सन्मान वाढू शकतो। समाजात तुमची प्रतिमा अधिक मजबूत होऊ शकते। कुटुंबातील वातावरणही आनंददायी राहण्याची शक्यता आहे। पहिल्या भावात केतू स्थित असल्या कारणाने या सप्ताहात नियमित व्यायामच तुम्हाला दुरुस्त ठेवण्याची महत्त्वाची भूमिका निभावेल। या काळात तुमच्या आरोग्यात उत्तम परिवर्तन येण्याचे योग बनताना दिसतील। खास करून त्या लोकांसाठी ही वेळ विशेष चांगली आहे त्यांना स्थूल समस्या आहे, कारण त्या लोकांना यावेळी आपल्या काही समस्यांनी कायमस्वरूपी आराम मिळू शकेल। बृहस्पती 12व्या भावात असण्याकारणाने हा सप्ताह कुठल्याही प्रकारची लहान रिअल इस्टेट आणि वित्तीय देवाणघेवाणीसाठी खूप शुभ आहे। तथापि कुठल्याही प्रकारची मोठी गुंतवणूक करण्यापासून सावधान राहा आणि जर असे करणे शक्य नसेल तर तुम्ही कुणाला मोठ्या अनुभवी व्यक्तीच्या मदतीने नंतरच कशामध्ये गुंतवणूक करू शकता। या सप्ताहात तुम्ही आपल्या कुटुंबाच्या प्रती आपली जबाबदारी समजून कुटुंबातील सदस्यांच्या जबाबदाऱ्यांना गरजेचे महत्त्व द्याल। अशात तुम्ही त्यांच्या सुख-दुःखाची भागीदार बना, म्हणजे त्यांना वाटेल की तुम्ही खरंच त्यांची काळजी घेतात आणि ते तुमचे सक्षम आपल्या गोष्टी मन मोकळेपणाने ठेवू शकतात। या राशीतील स्वनियोजित व्यवसायी या सप्ताहात अधिक यश मिळवतील। यामुळे यांना समाजात, घर, कुटुंबात आणि योग्य मान सन्मान मिळू शकेल आणि यामुळे त्यांना स्वतःला उत्तम प्रदर्शनासाठी प्रोत्साहित करण्यात मदत मिळेल। तुमचे साप्ताहिक राशी भविष्य हे संकेत देते की उच्च शिक्षण ग्रहण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही वेळ उत्तम राहील, कारण तुम्हाला या काळात प्रत्येक विषयांचा समजण्यात मदत मिळेल। यामुळे तुम्ही आपल्या भविष्यासाठी काही मोठा निर्णयही घेऊ शकता। या सप्ताहात तुमच्या घरचे तुमच्या प्रेम संबंधामुळे तुमच्या प्रेमीला अपशब्द बोलू शकतात। यामुळे तुमच्या प्रेमीला खूप वाईट वाटेल, सोबतच तुमच्या नात्यामध्ये दुरी येण्याची शक्यता आहे। म्हणून जितके
शक्य असेल ते प्रेमीवरून घरच्यांचे सोबत वाद घालू नका. या सप्ताहात जीवनसाथी तुमचे काही मोठे आर्थिक नुकसान करू शकते. यामुळे तुमच्या दोघांमध्ये या गोष्टीला घेऊन वाद होईल. अशात तुम्हाला स्थिती उत्तम राखण्याची प्रतीक्षा धैर्याने काम करण्याची आवश्यकता असेल. उपाय: नियमित 19 वेळा ओम भास्कराय नमःचा जप करा. हा आठवडा तुमच्यासाठी शुभ राहील. प्रेम जीवन जगणाऱ्या हा काळ आंबट गोड अनुभव असेल. थोडी चकमक होईल पण प्रेम टिकून राहील. विवाहित लोकांचे गृहस्थ जीवन ताळमेळ पुढे जाईल, परंतु सोबतच काही मतभेद होऊ शकतात जे वेळीच सोडवणे गरजेचे आहे. नोकरीत तुमचे काम वेगाने पुढे जाईल. तुम्ही कामाचा आनंद घ्याल आणि उत्तम निकाल द्याल, ज्यामुळे तुमचे वरिष्ठ खुश होतील. व्यवसायात काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळेल, ज्याचा फायदा भविष्यात होईल. नशिबाच्या जोरावर अनेक कामे यश मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात रुची वाटेल. आरोग्याबाबत काळजी घ्या. प्रवासासाठी आठवड्याची सुरुवात उत्तम आहे. तुम्ही ज्या पद्धतीनं वाटते त्यावर नियंत्रण ठेवा. आज कुणी न सांगता एक देणेदार तुमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकू शकतो. हे पाहून तुम्हाला आनंदही होईल आणि आश्चर्यही वाटेल. कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असेल. तुमचा प्रियकर तुमची आठवण काढणार आहे. एक सबस्क्राईब आखा आणि आजचा दिवस आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस असेल असे काहीतरी करा. नवीन ग्राहकांशी वाटाघाटी करण्यासाठी उत्तम दिन आहे, ज्याद्वारे आज रिकाम्या वेळेत असे काम केले जातील ज्या बाबतीत तुम्ही नेहमी विचार करत होतात, परंतु त्या कामांचा करण्यात समर्थ होऊ शकत नाही. आज सकाळी तुम्हाला अशी काहीतरी गोष्ट मिळेल ज्याने तुमचा दिवस आनंदी होऊन जाईल. भाग्यांक आहे 8. भाग्यरंग काळा आणि निळा. उपाय: आपल्या इष्टदेवतेची सोन्याची मूर्ती बनवून घरात स्थापना करून रोज पूजा केल्याने आरोग्य चांगले राहील. वृश्चिक राशी. ही पौर्णिमा वृश्चिक राशीच्या लोकांसाठी एखाद्या नव्या सुरुवातीचे संकेत ठरू शकते. बऱ्याच काळ सुरू असलेल्या वाद, गैरसमज, कायदेशीर प्रकरणात काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात केलेले प्रयत्न फळाला येऊ शकतात. एखादा मोठा ग्राहक, नवीन प्रकल्प किंवा फायदेशीर करार मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. काहींना नवीन नोकरीची संधी मिळू शकते, तर काहींना पदोन्नतीची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढल्याने तुम्ही घेतलेले निर्णय फायदेशीर ठरू शकतात. योग्य वेळी योग्य पाऊल उचलल्यास यश जवळ येऊ शकते. 4थ्या भावात राहू स्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्हाला आपल्या संगतीच्या प्रती विशेष सावधान राहावे लागेल, कारण शक्यता आहे की तुमच्या संगतीमधील कुणी स्वार्थी माणूस तुम्हाला तणाव देईल. या कारणाने तुम्ही योग्य रीतीने खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष कराल. 10व्या भावात असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्हाला सुरुवाती पैशापासून बचत करण्याच्या बाबतीत घरातील सदस्य आणि आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत विचार करण्यास अधिक आवश्यकता असेल. अन्यथा तुम्हाला सप्ताहाच्या शेवटी आर्थिक तंगी सोबतच बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या आठवड्यात आपल्या वैयक्तिक जीवनातील पूर्वीचे रहस्य उघडकीस आल्याने आपणास काही अडचणीचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत आपल्यासाठी हे अधिक चांगले होईल की एखादे रहस्य उघड होण्याआधीच प्रतीक्षा करण्याऐवजी आपण आपली चूक स्वतःच इतरांशी सामायिक करून कबूल केली पाहिजे. त्यासाठी हा सप्ताह करिअर दृष्टीने चांगला राहणार आहे, कारण या काळात तुम्हाला आपल्या कुठल्या विकारांची निजत मिळू शकेल. यामुळे तुम्ही आपल्या कार्यक्षेत्रात पहिलेपेक्षा अधिक मेहनती सोबत लक्ष्याच्या पूर्तीसाठी प्रयत्न करताना दिसाल.
या सप्ताहात तुमच्या राशीमध्ये शुभ ग्रहांची युती विभिन्न विषयात तुम्हाला यशाकडे इशारा करते, म्हणून तुमच्यासाठी उत्तम हेच असेल की तुम्ही मन लावून अभ्यास करा आणि प्रत्येक चिंतेपासून निश्चिंत राहा, कारण यश या सप्ताहात तुम्हाला मिळूनच राहील. जर तुम्ही आतापर्यंत सिंगल होते तर तुम्हाला या सप्ताहात प्रेमी जीवनाची नवीन सुरुवात करण्याची उत्तम संधी मिळू शकते. म्हणून तुम्ही प्रेम बाबतीत गोष्टीमध्ये अधिक उत्साहित न होता कुठलाही निर्णय घाई गर्दीत घेणे टाळावा अथवा पुढे जाऊन तुम्हाला चिंता होऊ शकते. या आठवड्यात हे शक्य आहे की आपला जोडीदार आपल्या सर्वांसमोर अपमान करू शकतो, ज्यामुळे आपल्याला समाजातील प्रतिष्ठेलाही विजा पोहोचू शकते. अशा परिस्थितीत आपण सुरुवातीपासूनच काळजी घ्यावी लागेल की आपण असे काहीही काम करू नका ज्यामुळे ही समस्या उद्भवेल. उपाय: नियमित 19 वेळा ओम रावे नमः जप करा. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा थोडा त्रास राहील. स्वतःच्या प्रकृतीची काळजी घ्या आणि आहार विहारावरील नियंत्रण ठेवा. आर्थिक घडामोडीवर तुम्ही खूप सावध राहणे गरजेचे आहे, अन्यथा आर्थिक स्थिती बिघडू शकते. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा अतिशय शुभ आहे. तुम्ही तुमच्या नवीन भागीदाराच्या सहकार्याने एखादा नवीन व्यवसाय सुरू करू शकता. नोकरी करणाऱ्यांसाठी वेळ सामान्य राहील. प्रेम संबंधाच्या बाबतीत तुम्ही खूप उत्साही असाल. वैवाहिक संबंध अत्यंत मधुर राहतील आणि म्हणून तुम्ही जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवाल. विद्यार्थ्यांना जीवनात यश मिळण्यासाठी अधिक कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता आहे. या महिन्यात प्रमुख ग्रह असे की राहूची स्थिती नाही, बृहस्पती 8व्या, शनी 3ऱ्या आणि 4थ्या भावाचा स्वामी असून 5व्या भावात विराजमान आहे. केतू 10व्या भावात आहे, ज्याला अनुकूल सांगितले जाऊ शकते. करिअरचा कारक ग्रह शनी या महिन्यात तुमच्यासाठी प्रतिकूल सिद्ध होऊ शकतो. तसेच 4थ्या भावाचा स्वामी रूपात तुमच्या 5व्या भावात विराजमान राहील. या महिन्यात शनीमुळे तुम्हाला आपल्या करिअरमध्ये वाचणे पाहायला मिळू शकते. करिअरमध्ये उत्तम संधी आणि मनासारखी उन्नती मिळवण्यासाठी नोकरी बदलण्याच्या बाबतीत विचार करू शकता. केतू 10व्या भावात राहील, यामुळे तुम्हाला आध्यात्मिक स्तर लाभ होईल आणि तुम्हाला ईश्वराचा आशीर्वादही प्राप्त होऊ शकतो. तुम्ही अधिक ज्ञान प्राप्त करणे आणि आपल्या शिक्षणाला वाढवण्यात सक्षम असू शकता. आध्यात्मिक कार्यात तुम्हाला आपल्या कामात अधिक लाभ मिळू शकतो. शारीरिक आजारातून बरे होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे तुम्ही खेळाच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकाल. आज जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांच्या आज चांगले धन लाभ होण्याची शक्यता आहे. हे धन तुमच्या बऱ्याच समस्या दूर करू शकते. नातेवाईक आणि मित्रांच्या आपल्या आर्थिक बाबींचे व्यवस्थापन करू देऊ नका, अन्यथा अंदाजपत्रक कोलमडू शकते. तुमच्या जोडीदाराचे प्रेम हे तुमच्यासाठी भावपूर्ण असेल हे तुम्हाला आज कळेल. स्पर्धात्मक परीक्षेला बसणाऱ्यांनी शांत मनाने सामोरे जावे. परीक्षेच्या भीतीमुळे ग्रासून जाऊ नये. तुमचे प्रयत्न कुणाला माहीत नसताना आज तुमच्या घरात कुणी दूरच्या नातेवाईकाचे आगमन होऊ शकते, ज्यामुळे तुमचा वेळ खराब होऊ शकतो. आयुष्यातील अनेक चढ उतारानंतर आज अखेर तुमच्यासाठी सुवर्ण दिन असणार आहे, जो तुम्ही साजरा करणार आहात. भाग्यांक आहे 1. भाग्यरंग आहे नारंगी आणि सोनेरी. उपाय: लाल वस्त्रामध्ये मूठभर मसुरीची डाळ बांधून कोण्या भिकाऱ्याला दिल्याने पारिवारिक आयुष्यात आनंद येईल. धनु राशी.
ज्येष्ठ पौर्णिमा धनु राशींच्या व्यक्तीसाठी प्रेरणादायी ठरू शकते. या काळात तुमची विचारशक्ती आणि सृजनशीलता अधिक सक्रिय राहू शकते. मनात आलेली एखादी कल्पना भविष्यात मोठ्या यशाचे कारण ठरू शकते. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. आर्थिकदृष्ट्या लाभदायक घडामोडी होऊ शकतात. पैतृक संपत्तीतून लाभ मिळण्याचे संकेतही काहींसाठी दिसत आहेत. घरात आनंदाचे वातावरण राहू शकते. मानसिक शांतता आणि समाधानाची भावना निर्माण होऊ शकते. मित्र परिवारासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळू शकते. शनी 4थ्या भावात असण्याच्या कारणाने या सप्ताहात तुम्हाला अनुभव येईल की आसपासचे लोक तुमच्याकडून अधिक मागणी आणि अपेक्षा करत आहे. अशात तुम्ही त्यांची प्रत्येक मागणी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला स्वतःवर अतिरिक्त दबाव वाटेल. परंतु तुम्ही हे समजण्याची आवश्यकता असेल जितके तुम्हाला शक्य असेल त्यापेक्षा अधिक वचन कुणाला देऊही नका अथवा फक्त दुसऱ्यांना आनंदी करण्यासाठी स्वतःला विनाकारण तणावात ठेवू नका. या सप्ताहात तुम्हाला ही गोष्ट समजेल की फक्त अक्कल लावून केलेली गुंतवणूक लाभदायक असते. म्हणून आपल्या मेहनतीची कमाई यावेळी ही तुम्हाला विचारपूर्वक गुंतवणूक करण्याची आवश्यकता असेल. यासाठी जर तुम्ही आपल्या मनात काही प्रकारचे संदेह ठेवला तर तुम्ही काही अनुभवी किंवा मोठ्या व्यक्तींची मदत देऊ शकता. या सप्ताहात घरातील सदस्यांसोबत बाहेर जेवणासाठी जाणे किंवा सिनेमा पाहणे तुम्हाला आराम देईन. आई आनंदी बनवेल. सोबतच जे तुम्हाला आवडतात त्यांच्यासोबत या काळात भेटीची देवाणघेवाण करण्यासाठी हा सप्ताह विशेष चांगला राहणार आहे. 3ऱ्या भावात राहूच्या स्थितीच्या कारणाने या सप्ताहात तुम्हाला आपल्या वेतन वृद्धीची वार्ता मिळू शकते, ज्याला ऐकून तुम्ही अधिक भावुक होऊ शकतात. शक्यता आहे की ही वार्ता स्वतः आपले वरिष्ठ अधिकारी ऐकवतील. यामुळे तुमची पद प्रतिष्ठामध्ये ही वृद्धी होऊ शकेल. सोबतच या नंतर दुसरे काही कर्मी आता तुम्हाला अधिक सन्मानाच्या दृष्टीने पाहतील. जर तुम्ही पॉलिटिक्स किंवा सोशल सर्व्हिसचा अभ्यास करत आहे तर तुमच्यासाठी वेळ सर्वात अधिक चांगला राहील. तसेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांना या काळात भरपूर यश मिळण्याचे योग बनताना दिसत आहे. या सप्ताहात तुम्ही आपल्या प्रेमसंबंधाला घेऊन निष्काळजी असाल. अशात तुम्ही आपल्या प्रेमीसोबत अधिक निष्ठावान राहण्याची आवश्यकता असेल, अन्यथा तुमचे नाते चिंतित राहू शकते. या सप्ताहात तुम्हाला आपल्या वैवाहिक जीवनाच्या सर्वात अधिक नकारात्मक क्षणांचा सामना करावा लागू शकतो. या कारणाने तुमची मनात घरात न जाण्याची खराब विचार येऊ शकतो. उपाय: नियमित 33 वेळा ओम बृहस्पते नमः चा जप करा. धनु राशीच्या जातकांसाठी हा आठवडा चांगला राहील. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. विशेष म्हणजे पोटाशी संबंधित कोणत्याही समस्येचे गांभीर्याने पहा. आर्थिक स्थितीचा विचार करा. तुमच्याकडे पुरेसा पैसा उपलब्ध असेल आणि धनाची आवक जावक सुरू राहील. व्यवसाय आणि करिअरसाठी हा काळ अनुकूल आहे. व्यवसायात प्रगतीसाठी तुम्ही एखादा मोठा निर्णय घेऊ शकता. नोकरीतही मान सन्मान वाढेल आणि तुमचे वरिष्ठ लव्ह लाईफकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. कोणत्याही प्रकारचा गैरसमज त्वरित दूर करण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवनासाठी हा आठवडा सुखद असेल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल आणि प्रत्येक अडचणीत तुमच्या पाठीशी उभे राहतील. शिक्षणासाठी वेळ योग्य असली तरी विद्यार्थ्यांनी अभ्यासावर जास्त लक्ष केंद्रित करावे आणि चुकीच्या मित्राच्या संगतीपासून दूर राहावे. राहू 3ऱ्या भावात आणि बृहस्पती 8व्या भावात उपस्थित आहे, जे की तुमच्यासाठी अधिक अनुकूल सिद्ध होणार नाही. शनी 2ऱ्या आणि 3ऱ्या भावाचा स्वामी असून
तुमच्या 3ऱ्या भावात विराजमान आहे, जे की तुमच्यासाठी अधिक अनुकूल राहणार आहे. केतू 9व्या भावात आहे, जे की तुमच्यासाठी अधिक चांगले सिद्ध होत नाही. करिअरचा कारक ग्रह शनी या महिन्यात तुमच्यासाठी सकारात्मक नसेल. यामुळे तुम्हाला आपल्या प्रयत्नात प्रगती आणि निरंतरता मिळू शकते. तुम्ही नवीन प्रोजेक्टसाठी विदेशातही जाऊ शकता आणि प्रोजेक्ट अनुकूल आणि उल्लेखनीय सिद्ध होऊ शकतात. प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला आपल्या कामासाठी कौतुक होऊ शकते. केतू 10व्या भावात राहतील, ज्यामुळे तुम्ही आपल्या करिअरमध्ये अधिक प्रगती करू शकता आणि तुम्हाला अधिक विदेश यात्रा करावी लागू शकते. करिअरच्या क्षेत्रात तुमच्या ज्ञानात वृद्धी होईल. तुमची शारीरिक क्षमता कायम राखण्याचे तुम्ही क्रीडा प्रकाराचे खेळ खर्च न करण्याची शक्यता आहे. आज धन तुमच्या हातात टिकणार नाही. तुम्हाला धन संचय करण्यात आज खूप समस्यांचा सामना करावा लागू शकतो. प्रभावी ठरणाऱ्या आणि महत्त्वाच्या पदावरील लोकांशी संपर्क साधता यावा आणि संबंध वाढवावेत यासाठी तुम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमात हजेरी लावणे चांगली संधी मिळेल. एखादी मौल्यवान वस्तूप्रमाणे आपले प्रेम ताजे असू द्या. क्रिएटिव्ह कामामध्ये स्वतःला गुंतवा. जोपर्यंत तुम्ही वादविवादात पडत नाही तोपर्यंत कोणतेही कठोर विधान न करण्याची काळजी घ्या. गेले बरेच दिवस तुम्हाला शापित असल्यासारखं वाटत असेल तर तुम्हाला आशीर्वाद मिळाल्यासारखं वाटेल. भाग्यांक आहे 7. भाग्यरंग बदामी आणि पांढरा. उपाय: व्यावसायिक मोर्चावर निरंतर वृद्धीसाठी हे सुनिश्चित करा की तुम्ही आपल्या पूजास्थळी कौटुंबिक वेदी पूजा घराला बदलू नका. कुंभ राशी. हा काळ कुंभ राशींच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या उत्साहवर्धक ठरू शकतो. बराच काळ अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. अचानक धनप्राप्तीची काही योग निर्माण होऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदारी किंवा करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळू शकते. व्यावसायिकांना नवीन संपर्कातून फायदा होऊ शकतो. सामाजिक संबंध आणि नेटवर्किंगचा लाभ मिळण्यासाठी शक्यता आहे. काही लोकांना प्रतिष्ठित व्यक्तींचा सहवास लाभू शकतो, ज्यामुळे भविष्यात संधीचे दरवाजे उघडू शकतात. स्पर्धा परीक्षा किंवा शिक्षण क्षेत्रातील संबंधित व्यक्तींना मेहनत कायम ठेवली तर सकारात्मक परिणाम दिसू शकतात. आत्मविश्वास आणि चिकाटीच्या जोरावर यश मिळवण्याची शक्यता आहे. 7व्या भावात केतू स्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात आरोग्याने जोडलेल्या काही समस्या तुमच्या कार्यक्षेत्रासाठी काही महत्त्वाच्या कार्यासाठी बाधित करू शकते. म्हणून काही परिस्थितीवर फसण्यावर घाबरू नका, तर उत्तमरित्या त्यांचा सामना करा. कारण विपरीत परिस्थितीमध्ये तुमचे घाबरणे तुम्हाला मानसिकदृष्ट्या खूप कमजोर बनवण्यासोबत शारीरिक रूपात ही तुमच्या समस्या वाढवू शकते. बृहस्पती 6व्या भावात असल्याने या सप्ताहात तुम्हाला अचानक धनलाभ होईल. यामुळे तुम्ही आपल्या आर्थिक स्थितीला बऱ्याच प्रमाणात मजबूत कराल, यशस्वी राहाल आणि याचे परिणामस्वरूप तुम्ही आपल्या घरातील कुणी सदस्याची आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेऊ शकता. या आठवड्यात आपण मित्र नातेवाईकांवर आपल्या सूचना आणि आपला दृष्टिकोन लादताना दिसतील. तथापि आपण असे करण्यास टाळा असा सल्ला दिला आहे, कारण हे आपल्या प्रतिमेसाठी फायदेशीर ठरणार आहे. त्याऐवजी आपण इतरांनाही नाराज करून आपल्या विरुद्ध उभे करू शकता. या सप्ताहात कार्यक्षेत्रात तुम्ही आपल्या कामात प्रगती करताना दिसाल. यामुळे तुमचे गोष्टी पाहून दुसऱ्या सहकर्मींनाही तुमची प्रशंसा करून तुमच्याकडून सल्ला घेताना दिसाल. जोपर्यंत तुमचे बॉस किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांची गोष्ट करायची झाल्यास जरी ते तुमच्या समोर तुमच्या कामाचे कौतुक करत नाही, परंतु काही मीटिंग किंवा दुसऱ्यांसमोर तुमचे सकारात्मक उदाहरण देऊन तुमचे खूप कौतुक करण्यास स्वतःला थांबवू शकणार नाही.
तुमचे साप्ताहिक राशी भविष्य हे संकेत देते की उच्च शिक्षण ग्रहण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही वेळ विशेष उत्तम राहील, कारण तुम्हाला या काळात प्रत्येक विषयाचा समजण्यात मदत मिळेल. यामुळे तुम्ही आपल्या भविष्यासाठी काही मोठा निर्णय घेऊ शकता. प्रिय सोबत वेळ घालवून तुम्ही या सप्ताहात जीवनाच्या बऱ्याच समस्या विसरू शकता. तुमचा प्रिय तुम्हाला प्रत्येक प्रकारे समजेल आणि अनुकूल व्यवहार करेल. जर बऱ्याच वेळापासून त्याच्यासोबत तुमची भेट झालेली नव्हती तर या काळात होऊ शकते. तुमचे प्रेम जीवनाला यावेळी उच्चता मिळेल. प्रिय सोबत अंतरंग क्षण व्यतीत करण्याची ही संधी मिळू शकते. जर तुम्ही प्रयत्न केले तर तुम्ही आपल्या जीवनसाथीसोबत आपल्या जीवनातील सर्वात उत्तम सप्ताह यावेळी घालवू शकता. तथापि यासाठी फक्त आणि फक्त आपल्या भावनांना आपल्या साथीपर्यंत पोहोचवण्याची आवश्यकता असेल. उपाय: शनिवारी दिव्यांग व्यक्तीसाठी भोजनदान करा. कुंभ राशीच्या जातकांसाठी हा आठवडा संमिश्र फळांचा असेल. आरोग्याबाबत तुम्ही अधिक सजग राहाल आणि लहान मोठ्या समस्या वेळी सोडवण्याचा प्रयत्न करा. आर्थिक दृष्टीने काळ चांगला असून गुंतवणुकीसाठी योग्य वेळ आहे. तुमच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. व्यापाऱ्यांना आपला व्यवसाय योग्य दिशेने नेण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम असून कार्यक्षेत्रात तुमची पदोन्नती होऊ शकते. प्रेम संबंधासाठी ही वेळ अनुकूल आहे. तुम्ही प्रिय व्यक्तीसोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. विवाहित जातकांसाठी आपल्या कुटुंबातील सदस्यासोबत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला आहे, मात्र त्यांनी अभ्यासासाठी शॉर्टकट वापरणे टाळावे. प्रमुख ग्रहांची स्थिती जसे की राहूची पहिल्या भावात असणे आणि केतूची 7व्या भावात असणे तुमच्यासाठी अनुकूल नाही. आता बृहस्पती तुमच्या 5व्या आणि शनी तुमच्या 2ऱ्या भावात उपस्थित आहे. या महिन्यात शनीचे 2ऱ्या भावात असणे अनुकूल नाही, म्हणून तुम्ही आपल्या करिअर, वित्तीय जीवन आणि निजी जीवन इत्यादीला घेऊन महत्त्वपूर्ण निर्णय घेताना खूप सावधानी ठेवली पाहिजे. शनीच्या 7.5ची ही वेळ जुन्या चांगल्या किंवा वाईट कर्माचे विलय होण्याची प्रतीक आहे. या महिन्यात सर्व प्रमुख ग्रहांमध्ये फक्त बृहस्पतीची स्थिती अनुकूल वाटू शकते, जी की तुमच्या 5व्या भावात बसलेले आहे. गुरुचे 5व्या भावात असणे आणि नंतर तुमच्या चंद्र राशीवर दृष्टी टाकणे तुम्हाला यश प्रदान करू शकते. अशात तुम्ही आपल्या समस्यामधून बाहेर निघून सक्षम होऊ शकतात. शनीच्या कारणाने तुम्हाला काही अनिश्चित यात्रा करावी लागू शकते. यामुळे तुमची वेळ आणि ऊर्जा दोन्ही वाया जाऊ शकते आणि तुम्हाला थकवा वाटू शकतो. तुमच्या सर्व अडचणी समस्यावर हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. जे लोक पैशाला आतापर्यंत विनाकारण खर्च करत होते, आज त्यांनी आपल्यावर काबू ठेवला पाहिजे आणि धनाची बचत केली पाहिजे. कुटुंबातील सदस्य अथवा जीवनसाथी तणाव निर्माण करण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबातील सदस्याच्या हस्तक्षेपामुळे तुमचा दिवस अस्वस्थतेत जाईल. नवीन प्रकल्प आणि खर्च लांबणीवर टाका. तुमच्या घरातील कुणी जवळचा व्यक्ती आज तुमच्यासोबत वेळ घालवण्याची गोष्ट करेल, परंतु तुमच्याजवळ त्याच्यासाठी वेळ नसेल, ज्यामुळे त्यांना वाईट वाटेल आणि तुम्हीही दुःखी होईल. तुमच्या जोडीदाराची प्रकृती काहीशी खालवेल. भाग्यांक आहे 5. भाग्यरंग आहे हिरवा आणि आकाशी. उपाय: लोखंडाचे खिळे आणि चुना एका काळ्या सफेद कपड्यात बांधून वाहत्या पाण्यात वाहून द्या आणि आपले प्रेम जीवन मजबूत करा.